तर उभ्या महाराष्ट्राने तुकाराम मुंडेंचे आभार मानायला पाहिजेत की कमीत कमी तुकाराम मुंडेंनी हिंमत तरी दाखवली महाराष्ट्रासमोर हे आणायची. हे घ्या, तुम्ही कुठलं दूध पिताय. एक पिढी बर्बाद झाली. त्या भागात कॅन्सर वाढला, त्या भागात ऑस्ट्रोस्पायरोसिस वाढला, आणि ह्याला जबाबदार कोण? तर एवढं सगळं होतंय आणि एवढं सगळं सापडल्यानंतर एफडीएच्या त्या सेक्रेटरीला अटक का करायची नाही? तर इतकं घाणेरडं दूध त्यांच्या राज्यकाळामध्ये पाजलं गेलं आणि एफडीएच्या तर लक्षातही येत नव्हतं. याला मिनिस्टर जबाबदार नाही? तर तुकाराम मुंडे याच्यात घुसून तुकाराम मुंडे पकडू शकतात, तर मग ह्याच्या आधीचा एफडीएचे जे कोणी होते ते का पकडू शकत? सगळं राजकारण चालेल, पण नुकतंच जन्माला आलेल्या पोराच्या तोंडात जर हे दूध आपण टाकणार असू तर उपरवाला बी आपको माफ नाही करेल. फक्त कधी रात्री झोपताना एवढा विचार करा की माझ्या पोराला हे दूध पाजलं असतं. या भारतात नाही, जगामध्ये आज महाराष्ट्राची लाज शर्मेने खाली. मोठ्या अभिमानाने आपण सांगायचो की दुधाच्या धंद्यात महाराष्ट्राचा हात कोणी पकडूच शकत नाही. हा दुधाचा धंदा, त्याच्यामध्ये पाम तेल, काय शॅम्पू, पाहिजे हो काय तो लोडा आणि तो शिंगे, म्हणजे काय बाप असतील. रॅकेट किती मजबूत आहे, त्याच्यातनं येणारा पैसा मजबूत आहे आणि त्या पैशावरती राजकारण मजबूत आहे. तो कोणी ह्याच्यामध्ये येईल त्याला आडवा करा. या चेन मधल्या प्रत्येकाला उचला आणि मकोका खाली अटक करा. इट इज ऑर्गनाइज्ड क्राईम. आणि हे पाप तरी स्वतःच्या अंगावर घेऊ नका. तर तुकाराम मुंडे याच्यात घुसून तुकाराम मुंडे पकडू शकतात, तर मग ह्याच्या आधीचा एफडीएचे जे कोणी होते ते का पकडू शकतात?